आज सकाळपासून घरामध्ये शांतता पसरली होती. घरातील सर्वजण उठले होते, पण कोणी कोणाशी बोलत नव्हते. सर्वजण गप्प होते, पण ते बोलणार तरी काय होते? काल रात्री जे काही घडले त्यामुळे सर्वजण हैराण होते. रोज सकाळी बडबड केल्याशिवाय, सुनेला टोमणे मारल्याशिवाय ज्यांची सकाळ सुरू होत नाही त्या नीताताई आज शांतपणे पूजा करत बसल्या होत्या. आणि रोज आईच्या होला हो देणारा नीताताईंचा मुलगा विक्रम पेपरमध्ये तोंड खुपसून पेपर वाचत बसला होता. पण नीताताईची सून रेवा, तिच्या दैनंदिन कामामध्ये काहीही फरक पडता नव्हता. ती नेहमीप्रमाणे आज सुद्धा स्वयंपाक खोलीत सर्वांसाठी नाश्ता तयार करत होती. पण आज नाश्ता बनवताना तिचे हात नेहमीपेक्षा खूप वेगाने चालत होते, कारण ती आज रागात होती. आज तिच्या कामाची गती पाहून तिचा नवरा आणि सासू दोघे सुद्धा चकित झाले होते. एक दोन वेळा दोघांनी एकमेकांकडे पाहिले सुद्धा होते. काही वेळातच रेवाने डायनिंग टेबलवर नाश्ता वाढून ठेवला आणि ती तिच्या खोलीत निघून गेली. ती आज नेहमीप्रमाणे नाश्ता तयार करत आहे असे कोणाला म्हणाले नाही. डायनिंग टेबलवर ठेवलेला नाश्ता पाहून सासूने पटकन पूजा आटोपली आणि ती नाश्ता करायला बसली. नीताताईंनी विक्रमला इशारा करून नाश्ता करायला ये असं सांगितलं. तेव्हा तो सुद्धा आईच्या बाजूला येऊन बसला आणि ते दोघे नाश्ता करायला लागले. इकडे रेवा तिच्या खोलीमध्ये बेडवर गुडघ्यात मान घालून बसली आणि तिला तो दिवस आठवला, जेव्हा लग्नाच्या 15 दिवसानंतर तिचे आई वडील तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी आले होते. त्यावेळेस ती तिच्या खोलीमधील कपाटात तिचे सामान लावत होती. तिने तिच्या सोन्याच्या दागिन्यांचा डबा बाहेर काढला आणि त्यातील दागिने पाहावेत म्हणून डबा उघडला. तिने एक एक करून सर्व दागिने डब्यातून काढले आणि बेडवर ठेवले. त्यातील सोन्याचा राणीहार तिच्या आईचा होता आणि आईने तिला लग्नात भेट म्हणून दिला होता. ती त्या हारावरून प्रेमाने हात फिरवत होती. खरे तर हे सर्व दागिने सासूकडे सांभाळायला देण्यासाठी तिने बाहेर पलंगावर काढून ठेवले. तेवढ्यात तिला तिच्या सासऱ्याने आवाज दिला की, सुनबाई, तुला भेटायला तुझे आईबाबा आले आहेत, बाहेर ये. आईबाबा आलेत हे ऐकून तिला खूप आनंद झाला. त्यामुळे रेवा तिचे सर्व सामान आणि दागिने आहे तसे सोडून बाहेर धावत गेली. तेवढ्यात रेवाच्या नणंदची 5 वर्षाची मुलगी परी खेळता खेळता रेवाच्या खोलीमध्ये गेली आणि ती पलंगावर ठेवलेल्या दागिन्यांसोबत खेळायला लागली. खेळता खेळता तिने तो सोन्याचा हार उचलला आणि हार घेऊन बाहेर घेऊन जाणार तितक्यात परीच्या हातातील हार तिच्या नंदेने पाहिला आणि कोणी बघायच्या आत पटकन तो राणीहार तिच्या मुलीच्या हातातून घेतला आणि इकडे तिकडे पाहून साडीच्या पदरामध्ये लपवला. इकडे बाहेर गेल्यावर आईला पाहून तिने घट्ट मिठी मारली. ती म्हणाली, आई बाबा, तुम्ही येणार म्हणून मला आधीच का सांगितले नाही? बाबा हसले आणि म्हणाले, तुला सरप्राईज द्यायचे होते म्हणून नाही सांगितले. तिचे सासरे म्हणाले, अगं सुनबाई, आधी त्यांना बसायला तरी सांग, त्यांच्या चहा पाण्याचं बघ. आईबाबांना रेवाने बसायला सांगितले आणि ती त्यांच्यासाठी पाणी आणायला स्वयंपाक खोलीत गेली. चहा पाणी झाल्यावर तिच्या सासूबाई नीताताई देखील हॉलमध्ये आल्या, पण रेवाच्या आईबाबांना पाहून न पाहिल्यासारखे करून TV चालू करून बघत बसल्या. रेवाची आई स्वतः नीताताईकडे जाऊन नीताताईची विचारपूस करू लागल्या. तेव्हा नीताताई म्हणाल्या, मग विहीनबाई कसे येणे केले? रेवाची आई म्हणाली, रेवाला खूप भावसे वाटत होते, त्यामुळे आम्ही दोघेही आलोय. नीताताई हसल्या आणि म्हणाल्या, एवढीच मुलीची आठवण येते तर मग ठेवायची तशीच तिला बिना लग्नाची, म्हणजे रोजच पाहत बसला असतात तिला. अहो, लग्न होऊन 15 दिवस झाले आहेत. तुम्ही जर असे सारखे येत राहिला तर तुमच्या मुलीचे सासरी लक्ष लागेल का? हा कसला लाड? रेवा खाली मान घालून उभी होती. तिचे आई बाबा एकमेकांकडे पाहू लागले. नीताताई म्हणाल्या, बरं ठीक आहे, आता आलाच आहात तर काही वेळ थांबा आणि व्यवस्थित भेटा तुमच्या लेकीला. रेवाची आई म्हणाली, डोळे भरून पाहिले आहे लेकीला, त्यामुळे आता नको थांबायला, निघतो आम्ही. सासरे म्हणाले,
असे कसे? आता जेवण करूनच जा तुम्ही. सुनबाई, स्वयंपाकाच्या तयारीला लाग, रेवाचे बाबा म्हणाले. नको नको, जेवण वगैरे नको, आता निघतो आम्ही, नीताताई म्हणाल्या. आता जेवणाच्या वेळी आला तर मग जेवण न करता कसे पाठवायचे? थांबा आणि जेवून जा. रेवानेही देखील डोळ्यात पाणी आणले आणि हळूच आईबाबांना म्हणाली, आई थांबा ना गं थोडा वेळ. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ठीक आहे, थांबतो आम्ही, पण स्वयंपाक वगैरे करत बसू नको, जे आहे तेच 2-2 घास दे, रेवा म्हणाली. आई तू थांब, असे बोलून किचनमध्ये गेल्याने पटकन स्वयंपाकाच्या तयारीला लागली. स्वयंपाक आटोपल्यावर ती आईबाबांना म्हणाली, आईबाबा हातपाय धुवून घ्या. तिने सासू सासऱ्यांना देखील जेवण करा असे सांगितले. तेव्हा सासरे ठीक आहे म्हणाले, पण सासू म्हणाली, माझे मी नंतर जानकीबरोबर जेवण करेल. सासरे आणि वडील जेवाय बसले आणि किचनमध्ये रेवाने आईला जेवायला बसवले. तिनेही आईबरोबर 2 घास खाल्ले. जेवण आटोपल्यावर काही वेळाने रेवा आईला घेऊन तिच्या खोलीमध्ये आले. तेव्हा आईने पाहिले की रेवाने तिचे सर्व दागिने उघड्यावर ठेवले आहेत. त्यामुळे तिची आई तिला रागवली आणि म्हणाली, तू तुझे दागिने असे वरती काढून का ठेवलेस? अगं सोन्याचे दागिने असे कोणी उघड्यावर ठेवतात का? हो आई ठेवते, पण तू बैस ना. अगं मगाशी ठेवणार होते तेवढ्यात बाबांनी आवाज दिला आणि तुम्ही आलेचे सांगितले, त्यामुळे तशीच बाहेर आले. असं बोलत रेवा दागिने ठेवायला लागली. तेव्हा तिला धक्का बसला, कारण त्यातील सोन्याचा हार गायब होता. ती सोन्याचा हार शोधायला लागली. तेव्हा तिची आई तिला म्हणाली, काय शोधत आहेस बाळा? रेवा म्हणाली, अगं आई, या दागिन्यात माझा सोन्याचा राणीहार नाहीये. तो राणीहार तो मला माझ्या लग्नात दिला होतास, मी इथेच तर ठेवला होता. रेवाचे बोलणे आत येणाऱ्या नीताताईंनी ऐकले आणि त्यांनी एका मिनिटात गोंधळ करायला सुरुवात केली. त्या आवाजात म्हणाल्या मोठ्या, सुनबाई तू असा कसा राणीहार हरवला? तू एवढी बेजबाबदार कशी असू शकतेस? सासूचे बोलणे ऐकून रेवा एकदम गप्प झाली. तेव्हा रेवाची आई त्यांना म्हणाली, ताई थोड्या शांत व्हा. असेल तो हार इथेच कुठेतरी सापडेल. माफ करा अंजली ताई, पण तुम्ही तुमच्या मुलीला नीट वळण लावलेले दिसत नाही. अहो तिला एवढेही कळत नाही की सोन्याचे दागिने असे बेजबाबदारपणे कुठेही ठेवत नाहीत म्हणून. नीताताई एवढ्या मोठ्या आवाजात बोलत होत्या की त्यांचा आवाज ऐकून रेवाचे बाबा आणि विक्रम सुद्धा खोलीमध्ये आले. अंजलीताई नीताताईला म्हणाल्या, नीताताई मगाशी आपण सर्वजण बैठकीच्या खोलीत बसलो होतो, तेव्हा जानकीताईंची मुलगी परी तिला या खोलीतून बाहेर जाताना मी पाहिले आहे. कोणास ठाऊक तिने खेळता खेळता असंच तो हार. त्यापुढे काही बोलणार तेवढ्यात नीताताई म्हणाल्या, खबरदार अंजलीताई, चोरीचा आळ माझ्या नातेवर लावलात तर. चोरी करणे आमच्या रक्तातच नाही. माफ करा, पण मला तर असे वाटते की तुम्हीच तो हार चोरी केला आहे. तुमच्यासारखी गरीब माणसे स्वतः मुलीच्या घरी येऊन चोरी करतात आणि आरोप दुसऱ्यांवर लावतात. तेव्हा रेवा रागाने म्हणाली, हे काय सासूबाई, तुम्ही असे कसे माझ्या आईबाबांवर चोरीचा आरोप करू शकता? सासू म्हणाली, का? आता तुझी आई माझ्या नातीवर आरोप करत होती, तेव्हा मात्र बरी गप्प बसलीस. रेवा, परी लहान आहे, त्यामुळे चुकून खेळता खेळता घेतला असेल म्हणून आई बोलली. रेवाच्या बोलण्याचा नीताताईला खूप राग आला. त्या आणखीन मोठ्या आवाजात म्हणाल्या, तुझी ही हिंमत? काल परवा आलेली तू माझ्यावर आवाज चढवून बोलतेस, मला अक्कल शिकवतेस. आईने चोरी केली हे पचत नाही म्हणून माझ्यावर डाफरतेस. तेवढ्यात ती छोटी मुलगी परी खोलीत येतच होती की तिच्या आईने जानकीने परीला मागे ओढले आणि म्हणाली, परी, मोठी माणसे बोलत असताना तिथे जायचे नाही असे बोलून तिने परीला उचलून घेतले आणि तिला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन गेली. त्या मुलीला घेऊन जाताना जानकी हळू म्हणाली, उगाच यांच्या वादामुळे माझ्या मुलीच्या डोक्यावर परिणाम व्हायचा. नीताताई खूप मोठ्या आवाजात बोलत होत्या आणि रेवा देखील खूप रागात होती. त्यामुळे वाद वाढू नये म्हणून रेवाच्या आईबाबांनी हात जोडले आणि म्हणाले, रेवा, आम्ही निघतो आता, काळजी घे स्वतःची. रेवा म्हणाली, आई बाबा, मीही तुमच्यासोबत येते.
ज्या घरात माझ्या आईवडिलांवर चोरीचा आरोप घेतला गेला त्या घरात मला आता राहायचे नाही. असे बोलून जेव्हा रेवा आईवडिलांबरोबर जायला लागले तेव्हा तिच्या आईने तिला समजावून आपली शपथ घालून तिला तिथेच थांबवले. सासू म्हणाली, कशाला समजावत आहात तिला? तिचीच इच्छा नसेल इथे राहायची तर जबरदस्ती कशाला करत आहात? घेऊन जा तिला तुमच्यासोबत आणि मोठ्या माणसांना कसे बोलायचे असते हेही शिकवा तिला. अंजलीताई म्हणाल्या, माफ करा विहीनबाई, रेवाचे चुकलेच. तिच्या वतीने मी माफी मागते तुमची. तिला सांभाळून घ्या. रेवाला आईने उगाच माफी मागितलेली काही पटले नाही. रेवाला समजावून तिचे आईबाबा तेथून निघून गेले. त्या दिवसानंतर ती एकदाही माहेरी गेली नाही, कारण तिच्या सासूने अट घातली की जोपर्यंत राणीहार मिळत नाही तोपर्यंत माहेरी जायचे नाही. तो राणीहार तुझ्या आईनेच घेतला आहे, त्यामुळे तुला जर आम्ही माहेरी पाठवलेच नाही तरच तुझ्या आईला अक्कल येईल आणि मगच ती चोरलेला हार परत करेल. लेकीला भेटण्यासाठी कासावीस होईल, मग गपचिप राणीहार आणून देईल. रेवाला खूप वाईट वाटत होते. ती खूप रडली. रेवाचा नवरा विक्रम सुद्धा आपल्या आईचे बोलणे कधीच टाळत नव्हता. दुसऱ्या दिवशी जानकी तिच्या सासरी गेली. आता रेवा घरात कोणाशीच बोलत नव्हती. तिची सर्व कामे करायची आणि तिच्या खोलीत जाऊन बसायची. विक्रम एकदा देखील म्हणाला नाही, माझ्या आईचे चुकले, मी आईशी बोलतो. तो तर त्याच्या आईवडिलांसोबत जेवायचा, गप्पा मारायचा, हसायचा. ती त्याची कोणीच लागत नसल्याप्रमाणे वागत होता. असेच दिवस सरत होते. एके दिवशी नीताताईंनी आपल्या मुलीला आणि जावयाला घरी जेवायला बोलवले होते. रेवाने मटण भाकरी असा स्वयंपाक केला होता. जानकी, मुलगी परी आणि नवऱ्यासह माहेरी आली. तिचे सासर आणि माहेर एका शहरात होते. काही वेळाने रेवाने त्या सर्वांना जेवण वाढले. जेवताना जानकीच्या नवऱ्याने जेवणाचे कौतुक केले. ते म्हणाले, रेवाताई, तुम्ही सुगरण आहात. खूप छान झाला आहे सगळा स्वयंपाक. ऐकून नीताताई म्हणाल्या, अहो जावई बापू, ह्या रेवाला जेवण बनवायला तर मी शिकवले आहे, नाहीतर हिला काय येत होते? साधा कुकरही लावता येत नव्हता. हिची आई अशीच कुठेतरी चोऱ्या माऱ्या करायला जात असेल, मग हिला कधी शिकवणार स्वयंपाक बनवायला? जावई आश्चर्यचकित होऊन रेवाकडे पाहू लागला. नीताताई पुढे म्हणाल्या, काय सांगायचे जावई बापू, एकदा हिचे आई वडील लेकीला भेटायला म्हणून इथे आले होते. त्यांना तर लेकीच्या सासरी येऊन मुलीचे दागिने चोरताना जरासुद्धा लाज वाटली नाही. सासूचे बोलणे ऐकून रेवा रडत खोलीत निघून गेली. जानकी आणि तिच्या नवऱ्याचे जेवण झाल्यानंतर जानकी आईच्या खोलीत जाऊन गप्पा मारत बसली. तिची मुलगी परी तिच्या आईच्या म्हणजे जानकीच्या मोबाईलवर गेम खेळत बसली होती. अचानक उठून ती रेवाच्या खोलीत गेली. रेवा एकटीच मोबाईल चाळत बसली होती. परी तिथे गेली आणि म्हणाली, मामी, मगाशी तू का रडत होतीस? आजी म्हणत होती की तुझे आई बाबा चोर आहेत का? छोट्या मुलीचे बोलणे रेवाच्या काळजावर लागले. ती तेथून उठली आणि किचनमध्ये गेली. पाहते तर काय, जेवण केलेली भांडी तशीच किचन ओट्यावर पडली होती. रेवा काहीही बोलली नाही. तिने गपचूप सगळी भांडी एकत्र करून घासायला घेतली. तेव्हा पुन्हा परी तिथे आली आणि म्हणाली, सांग ना मामी, खरंच तुझे आई बाबा चोर आहे का? सासू बाजूच्या खोलीत होती. ती मोठ्याने हसली आणि तिथे येऊन म्हणाली, नाही तर काय, तुझ्या मामीचे आई बाबा चोर आहेत, जे मुलीचा सोन्याचा हार चोरून घेऊन गेले. लोक मुलींना सोन्याचे दागिने घेऊन देतात आणि हिचे आई वडील मुलीचे सोन्याचे दागिने चोरी करतात. रेवा रडायला लागली. तेव्हा तिला पाहून नीताताई परीला म्हणाल्या, चल ग तू बाहेर, इथे थांबू नकोस. परी म्हणाली, नको आजी, मी इथेच थांबते, तू जा. परी म्हणाली, मामी रडू नकोस. असे बोलून ती तिथेच खुर्चीवर बसली. रेवा भांडी घासत होती. तेव्हा परी जानकीच्या मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये गेली आणि आपल्या आईचा फोटो रेवाला दाखवत म्हणाली, मामी, हा बघ माझ्या आईचा फोटो, किती छान दिसते ना माझी मम्मा. असे बोलत तिने मोबाईल रेवाच्या समोर केला. त्या फोटोमध्ये जानकीच्या गळ्यामध्ये जो हार होता तो हार पाहून गीताला धक्का बसला.
तिने पटकन हात धुतला आणि फोटो झूम करून पाहिला तर तो रेवाचाच राणीहार होता. रेवा परीला म्हणाली, बाळा 2 मिनिट तुझा मोबाईल माझ्याकडे असू देत, चालेल ना? ती म्हणाली, हो मामी. रेवा तो मोबाईल घेऊन सासूच्या खोलीत गेली, जिथे जानकी आईस्क्रीम खात बसली होती. रेवाने जानकीकडे रागाने पाहिले तेव्हा आपला मोबाईल भाऊजाईच्या हातात पाहून जानकीच्या हातातील आईस्क्रीमचा कोन पडला. रेवाने मोबाईल सासूच्या हातामध्ये ठेवला आणि म्हणाली, हा हार ताईकडे कसा आला सासूबाई? हा तर माझा हार आहे. तो हार पाहून सासूचीही बोबडी वळली नाही. खरंच तो हार रेवाचा होता. त्यांनी रागाने आपल्या मुलीकडे पाहिले. तेवढ्या जानकीच्या नवऱ्याने सासूच्या हातातून मोबाईल घेतला आणि तो फोटो पाहून म्हणाला, सासूबाई, हा हार तर तुम्ही जानकीला विक्रमच्या लग्नामध्ये भेटमधून दिला होता ना? रेवा म्हणाली, भाऊसाहेब माफ करा, पण तो हार माझा आहे आणि हा तोच हार आहे ज्याच्यामुळे माझ्या आईवडिलांना चोर ठरवले गेले आहे. आज रेवापुढे कोणी काही बोलू शकत नव्हते. सर्वजण गप्प होते. नीताताई तरी आपल्या जावयासमोर काय बोलणार होत्या? मूग गिळून गप्प होत्या. तिने ही गोष्ट रात्री विक्रमला सांगितली तेव्हा तोही गप्प बसला, पण बहिणीला किंवा आईला जाऊन विचारावा हे धाडस तो करू शकला नाही. रेवाला रात्रभर झोप आली नाही. ती काहीतरी विचार करत बसली होती. पहाटे लवकर तिने आंघोळ केली आणि कपाटातून तिचे कपडे बाहेर काढून बॅग भरायला लागली. विक्रमने रेवाला बॅग भरताना पाहिले आणि त्याने जाऊन आईला सांगितले की रेवा कुठेतरी चालली आहे. तेवढ्यात रेवा खोलीतून बाहेर आली. तिच्या हातामध्ये बॅग होती. ती कुठेतरी चालली होती. तिला पाहून विक्रमने विचारले, कुठे चालली आहेस तू? त्याचे बोलणे ऐकून रेवाने रागाने विक्रमकडे पाहिले. ती किचनमध्ये गेली आणि स्वतःसाठी एका प्लेटमध्ये नाश्ता घेतला आणि बाहेर सोफ्यावर बसून नाश्ता करायला लागली. नीताताईंनी विक्रमला इशारा केला. त्यामुळे आपल्या आईचे ऐकून विक्रमने पुन्हा एकदा रेवाला विचारले, मी तुला काहीतरी विचारले आहे, तू कुठे चालली आहेस? तेव्हा नाश्ता करत करत रेवा त्याच्याकडे न बघता म्हणाली, मी माझ्या माहेरी चालली आहे. तुमच्या फालतू अटीमुळे 6 महिने झाले आहेत मी माझ्या आई वडिलांना भेटली नाही. तिचे बोलणे ऐकून नीताताई आणि विक्रम दोघांनाही राग आला. सकाळपासून तिच्याशी न बोलणारी सासू तिला म्हणाली, अगं पण आपण तर त्यांच्याशी सर्व नाते तोडले आहे, मग तू तिकडे का चालली आहेस? तेव्हा रेवा म्हणाली, नाते तुम्ही संपवले आहे, मी नाही. त्यांनी मला जन्म दिला आहे, माझे पालन पोषण करून मला मोठे केले आहे. मी माझ्या आईवडिलांच्या घरी मला वाटेल तेव्हा जाणार. आज पहिल्यांदा रेवाने सासूच्या बोलण्याला विरोध केला होता, जे सासूला सहन झाले नाही आणि त्या खूप रागाला गेल्या. त्यामुळे त्या रेवाच्या समोर येऊन मोठ्या आवाजात म्हणाल्या, आज खूप प्रेम उतू चालले आहे आपल्या आईवडिलांवर, त्यांच्यासाठी आमच्याशी वाद घालायला लागले आहेस. हे बघ, हे विसरू नकोस की तुला पूर्ण आयुष्य या घरात घालवायचे आहे. आणि एक लक्षात ठेव, जर तू गेलीस त्या चोरांच्या घरी तर मग पुन्हा फिरून इकडे येऊ नकोस. आपल्या आईवडिलांसाठी पुन्हा एकदा चोर हा शब्द ऐकताच रेवाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तिने नाश्त्याची प्लेट बाजूला ठेवली आणि पटकन उठून उभी राहिली आणि सासूला मोठ्या आवाजात म्हणाली, हे बघा, उगाच काहीही बोलू नका. तुमच्यासारखे मलाही ओरडायला येते, मोठ्या आवाजात बोलता येते. तुमची हिंमत कशी झाली माझ्या आई वडिलांना चोर बोलण्याची? ते चोर नाही तर तुमची मुलगी चोर आहे. सासू म्हणाली, खबरदार जर तू माझ्या मुलीला काही बोलशील तर. ती या घरची मुलगी आहे, तिचा या घरावर बरोबरीचा अधिकार आहे. तुझा तो हार घेतला म्हणून काय झाले? तिचाही या घराच्या प्रत्येक वस्तूवर हक्क आहे. त्यासाठी एवढा गोंधळ करण्याची काय गरज आहे? सासू अजूनही आपल्या मुलीची तरफदारी करत होती. हे पाहून ती म्हणाली, तुम्ही बोलता ते बरोबर आहे सासूबाई. तुमच्या घरातील प्रत्येक वस्तूवर तुमच्या मुलीचा हक्क आहे. एवढेच काय, पण या घरावरही तुमच्या मुलीचा बरोबरीचा हक्क आहे. पण तुम्ही विसरत आहात की ताईंनी जो हार घेतला आहे तो तुमच्या सुनेचा आहे. माझ्या लग्नात माझ्या आईने तो राणीहार दिला होता. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी दिलेल्या दागिन्यांवर तुमच्या मुलीचा काहीही हक्क नाही. पण
तरीसुद्धा तिने एवढ्या सहजपणे माझा हार चोरला आणि एवढा मोठा तमाशा झाल्यावरही निर्लज्जाप्रमाणे गपचूप तमाशा पाहत राहिली. त्या राणीहारमुळे तुम्ही मला आईवडिलांना भेटू दिले नाही. माझे आईवडील तुम्हाला म्हणत होते की आम्ही काहीही केले नाही, पण तुम्ही त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. मी तर त्याच दिवशी हे नाते तुमच्याशी तोडले होते, पण माझ्या आईवडिलांनी त्यांची शपथ देऊन मला गप्प बसवले. ते म्हणाले की आमच्यामुळे हे तुझे नाते संपू नको. त्या दिवशी तर खूप गोंधळ करत होतात तुम्ही, मग आज काय झाले तुम्हाला? सासूबाई, तुम्ही तर छाती ठोकून म्हणत होता की आम्ही कोणत्याही चोराबरोबर नातेसंबंध ठेवत नाही. मग आज तर तुमची मुलगी चोर आहे हे स्पष्ट झाले. मग आता मला सांगा, तिच्याशी कधी नाते तोडणार आहात? आता मात्र नीताताई थोड्याशा हळू आवाजात म्हणाल्या, सुनबाई, ती माझी मुलगी आहे आणि रक्ताची नाती अशी तोडली जात नाहीत. रेवा म्हणाली, रक्ताची नाती? माझेही माझ्या आईवडिलांबरोबर रक्ताचेच नाते आहे, पण आता तर तुमच्यात खूप फरक पडला सासूबाई. तेव्हा माझे माहेरचे होते आणि आता तुमची मुलगी आहे म्हणून का? स्वतःच्या मुलीशी नाते तोडू वाटत नाही आणि सुनेच्या माहेरच्या माणसाशी नाते तोडायला एक क्षण सुद्धा लावला नाही तुम्ही. आता बास, खूप झाले. मला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. आता माझीही एक अट आहे, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलीशी नाते तोडाल त्या दिवशी मला सांगा, तेव्हाच मी इथे येईल. असे बोलून ती बॅग घेऊन माहेरी निघून गेली. रेवा गेल्यानंतर नीताताईंनी रागामध्ये मोबाईल उचलला आणि म्हणाल्या, हिच्या आईवडिलांना फोन करते. जेव्हा मी त्यांना 2-4 वाईट शब्द बोलेन तेव्हा ते स्वतःहून मुलीला माहेरी येऊ नको असे सांगतील. असे बोलत त्याने विक्रमकडे पाहिले. तेव्हा विक्रमने आईपुढे हात जोडले. तो म्हणाला, आई, माफ कर. मी त्या दिवशीसुद्धा काही बोललो नव्हतं, त्यामुळे मी आजसुद्धा काही बोलणार नाही. एवढेच म्हणेन की इथे रेवाची काहीही चूक नाही. तू तुझ्या मुलीविरुद्ध काही ऐकून घेत नाहीस. खरे तर तिने चोरी केली होती, मग तू रेवाकडून अपेक्षा का ठेवतेस? तिच्या आईवडिलांनी शपथ घातली, त्यामुळे अपमान सहन करून तितके दिवस गप्प बसली होती. आई, कृपा करून तू तुझे म्हातारपण खराब करू नको. असे बोलून तो सुद्धा त्याच्या खोलीमध्ये गेला. नीताताई पुढे काही बोलू शकल्या नाही, कारण आज पहिल्यांदा त्यांच्या मुलाने सुद्धा त्यांना उलट उत्तर दिले होते. काही वेळाने विक्रम त्याची बॅग घेऊन बाहेर आला आणि म्हणाला, आई, आज बायको काय असते हे मला समजले आहे. त्यामुळे मी तिला तिच्या माहेरी जाऊन घेऊन येणार आहे आणि भाड्याने घर घेऊन वेगळा राहणार आहे, ज्यामुळे तूही सुखी राहशील आणि आम्ही दोघेही आनंदाने संसार करू. असे बोलून तो तेथून निघून गेला आणि नीताताई त्याच्याकडे पाहत राहिल्या. विक्रम रेवाच्या माहेरी पोहोचला. तिथे गेल्यानंतर त्याने रेवाच्या आईवडिलांची माफी मागितली आणि रेवाची देखील माफी मागितली. तो तिला म्हणाला, मला माफ कर रेवा, मी कधीच तुला बायकोचा दर्जा दिला नाही, पण आज मी तुझ्यासाठी माझे सर्व काही सोडून आलो आहे. मला एक संधी दे, आपण दोघे नव्याने संसार करू. हे ऐकून तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.